गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. दाजी हसते तिकडं मागं बरं का. व्हिडिओ काढताना व्हिडिओ काढायला मला हसतात सगळेजण. त्यांना काय माहिती व्हिडिओ किती सगळेजण बघतात. झाला का चहा नाश्ता सर्वांचा? कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? मी पण एकदम मस्त आहे. लय ताई दादांची कमेंट येते, ताई बरी आहे का, तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही आता लय खणखणीत आहे बघा. मस्त भाजी निवडते, गवार निवडते. मला कधी सांगू, त्यांना लाईव्ह सुरू असती तर मी पटकन त्यांना सांगितलं असतं मी बरी आहे. पण आता व्हिडिओमधील कोण बघतं कोण नाही बघत काय माहिती. आता भरपूर ताई दादांची काल परवापासून कमेंट येते, ताई तब्येत कशी आहे? आता एकदम छान आहे मी. आणि असेच व्हिडिओ बघा, व्हिडिओतून कळलं तुम्हाला कशी आहे. दाजी हसतात मागं. दाजीची गाडी काल रात्री फास्ट चालली होती, आता हसा येते. एकदम पळत होती रात्री जेवताना मी पळत होती. गाडी निसती कुठं पळून कुठं नाही. आता मी आणली गवार. काल गवार आणलेली बघा, निवडूनलीच नाही. कोथिंबीर मी दाखवते असं समोरून बघा. गवार 40 रुपये पावशेर. काय या गवारीला इतका भाव आलाय? आमच्या दौंडला नाही तर काही इतकी महाग आहे, इकडे लय महाग. कोथिंबीर आणलेली ती पण नाही निवडली मी. आता भाजी पण लागल मग आता घेतली निवडायला. थंडीचं एवढं खरं आहे बरं का. भाज्या खराब नाही होत आहे का नाही, पावसाळ्यात काही खराब होतात. आता ही थंडी पडायला लागली ना, आता भाज्या एवढं नाहीत. पावसाळ्यात तिथे आता आणल्या भाज्या, पालेभाज्या तर खायची सोयच नव्हती. एवढं नुसतं पचपच आणली तेवढं 10 मिनटातच निवडून केली तर बरं आहे. नाही तर नुसतं अशा हिदी नासायच्या. काल भरपूरच पाऊस होता बरं का. इकडं परवा पण होता, काल पण होता. आज पण आहे पाऊस, एवढा नाही उघडला. तर हे नवरात्रीपर्यंत काही पाऊस पडतच राहिला काही. आता पाऊस उन्हाळा, आता पाऊस पडून गेला तर बरं आहे. नवरात्रीत म्हणून पोरांना दांडिया बिंडिया खेळायला जायला ते पाऊस हे असला की पोरं लय वैतागतात. ते 9 दिवस कसे किती सोन्यावनीत निसते असतात आणि त्या दिवसाची पाऊस किचकिच झाली की कसं वाटतं ना. मग तेवढं बरं आहे. आता तरी सोमवारी घट बसणार आहेत ना, सोमवारपासून नवरात्र चालू. आता काढायची थोडी साफसफाई करावं म्हणलं, त्या दिवशीच करावं म्हणलं. हे कपड्यातले साफ करावं म्हणलं तर आजारीच पडले. कसलं काय नाही राहिलं. आता एक होतं तरी चादरी बिजरीच्या जुन्या चादरी झालेल्या मी दुपारी दाखवून तुम्हाला. चांगल्या चादरी पण ठेवायला घरी एकच असल्यामुळं ठेवायला किती अडचण ना वस्तू. तरी दिवाणमध्ये एवढे कपडे गच्च भरले सगळे, कपाट हे दिवाणमध्ये चादरी ने ते. 2 चादरी काढल्या. त्या पोरीला एक भांडेवली येते, तिला म्हणलं घेऊन जा. ती म्हणली ग ताई येते ग, तू काढून ठेव. हा म्हणलं. आली तर त्या दिवशी मी बाजारात नाही गेली, तिची वाट बघत थांबली आणि ती आलीच नाही. आता येईल परत 2-4 दिवसांनी मारती चक्कर. तिला देईन नक्की. कपडे बी तोपर्यंत काढून ठेवते पोरांचे. पण चांगले कपडे आपले पडले की टाकून द्यावं लागतात. मग काय करणार. हे तर हाही एक जण बारकी पोर येतं आणि तिथं बघत राहतात. त्यांना बघ त्या पोरीला मागं दिले होते मी कपडे. छोटी पोरगी आहे, आरईचे कपडे पण तिला नाही येणार. पोराला देते आदित्यचे कपडे. गवार निबार वाटते पण कवळी बरं का. एका बोटाने तुटती ती निबार गवार दिसते. चांगली कवळी टपटपट तुटती. किती जाडी बघा, एका बोटातच तुटती एक. अशी ही वाई निबर सडदळीत नाही, अशी नाही का मोठी आहे म्हणून ते, तरी अशी नाही का पटापटा तुटते. चला पटापटा मी बसले एक तर व्हिडिओमध्ये बोलत. दाजीला होते उशीर. दाजी तिकडं एकदा डोळे वाटरले का झालं. मग लई ताई दादांची पण कमेंट येते, ताई दाजीला दाखवा की व्हिडिओमध्ये
ताई दाजीवर एखादा शॉर्ट व्हिडिओ काढा. कसलं काय दाजी व्हिडिओ जर काढायला लागले ना असं जरी कॅमेरा घेतला मला नाही पाहिजे मी नाही पाहिजे असे का कधी व्हिडिओमध्ये दाखवणार दाजीला सांगा बरं तुम्ही. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर कधी येणार मी गाणं म्हणणार दाजी कधी बाजूला येणार. व्हिडिओ काढताना ताटाचा जरी व्हिडिओ आपण दाजी जेवतात बघा म्हणलं तिकडं व्हिडिओ तुमचं तुम्ही बघा कसं व्हिडिओमध्ये आता गप्पीत दाखव दाजीला म्हणून.